नमस्कार. ऍक्च्युली पॅरेंट्स बनण्याची जी जर्नी ना आम्ही कधी इमॅजिन केलीच नव्हती. कारण ज्या हर्डल थ्रू ज्या स्ट्रगल थ्रू आम्ही जात होतो त्या अशा वेळेस आम्ही होप्स सोडले होते. ऍक्च्युली जे रिपोर्ट्स आम्ही बघितल्यानंतर जे काही आमच्यासाठी कॉम्प्लेक्सिटी होती ते बघून आम्ही चान्सेस आणि होप्स खूपच रिड्यूस केलेले. पण आम्हाला नोवाबद्दल माहीत पडलं आणि आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस डॉक्टर निशा मॅमशी कन्सल्ट केलं त्यावेळेस आमचे होप्स पुन्हा वाढले. आणि ज्या पद्धतीने इथल्या स्टाफने ज्युनियर डॉक्टर्सने जसं डॉक्टर गीतांजली डायटिशियन संध्या मॅमशी आम्ही कनेक्ट केलं तर आमचे होप्स वाढले. त्यानंतर जशी प्रोसेस स्टार्ट झाली वाटत नव्हतं आम्हाला इतका छान आणि पॉझिटिव्ह रिझल्ट येईल म्हणून, किंवा आम्ही ज्या पद्धतीने आम्ही बाहेर ऐकलेलं किंवा युट्यूबवरती व्हिडिओ सर्च केलेले की फर्स्ट तुमच्या ट्रायलमध्ये पण हे सक्सेस होत नाही आणि ज्या प्रकारची आमची केस होती आम्हालाही त्या प्रकारचा डाऊट होताच. पण सगळी प्रोसेस इतकी कामनेसनी झाली, इतकी शांत झाली आणि इतकी परफेक्ट झाली की फर्स्ट अटेम्प्टमध्येच आम्हाला एकदम छान गुड न्यूज मिळाली. आणि आताच्या स्थितीला आम्ही सांगू इच्छितो की आमचे बाळ जे आहे बेबी ते पण एकदम हेल्दी आहे. डॉक्टर निशा मॅम, संध्या मॅम, डॉक्टर गीतांजली आणि सगळ्या स्टाफने एकदम खूप छान हेल्प केलेली आहे. आम्ही पण खूपच म्हणजे स्ट्रगल नंतर इथे पोहोचलोय आणि आम्हाला निशा मॅमबद्दल माहिती पडलं, त्यांनी खूप सपोर्ट केला आणि आमचं फर्स्ट सायकल मध्येच आम्ही म्हणजे कन्सिव्ह केलं तर ती आमच्यासाठी खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट होती. म्हणजे आम्ही मेंटली खूप प्रिपेअर होतो त्याच्यासाठी, पण संध्या मॅमने आम्हाला खूप सपोर्ट केला की मेंटली स्ट्रॉंग राहायचं आणि पॉझिटिव्ह राहायचं. पॉझिटिव्ह राहणं हेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आय थिंक, जे की आपल्याला पुढच्या जर्नीसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. आणि या वी आर हॅपी. प्रोसेसिंगच्या रिलेटेड जर तुम्ही विचाराल ना तर ज्या लेवलचे तुम्हाला प्रोजेस्टेरॉनचे हार्मोन्सचे इंजेक्शन्स मिळतात ते रोज घ्यायला लागतात, ती एक वेगळी स्ट्रगल होती आणखी. पण ह्या होप्स पुढे, ह्या हॅपीनेस पुढे ती स्ट्रगल काहीच नसते. आम्ही काय म्हणतो नाही का, कधी एखादी व्यक्ती इंजेक्शन घेण्यासाठी इतकी भीते, पण ह्या होप्स पुढे रोज स्वतःहून इंजेक्शन घेणं ती एक वेगळी गोष्ट असते. मेडिकेशन, तुमचं डाएट, तुमची मेंटल हेल्थ, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि ही हॅपीनेस एका बाजूला. त्यामुळे याच्या पुढे काहीच नाहीये. आणि इथे आल्यानंतर जी पॉझिटिव्ह वाईब आम्हाला मिळते, सगळ्यांचा जो सपोर्ट मिळाला, मेंटली सपोर्ट मिळाला, तो खूपच अमूल्य आहे आमच्यासाठी. आणि बस एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे. म्हणजे एंटर करताच एक पॉझिटिव्ह फिलिंग येते.